कर प्रतिनिधी असावे. जर का एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी तो खेळाडू खेळवण्यात येईल. 12वा जो खेळाडू इथे उपस्थित असेल तो खेळाडू मैदानामध्ये जाणार. आणि आयोजकांचा असं एक डिसिजन आहे की बॉल चॉईस 12वा प्रतिनिधी करणार. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती करायची आहे, नोंद घ्यायची आहे. आपले छोटे खेळाडू इथे 12वे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. दोन्ही टीमसाठी ही तर वळूयात मैदानाकडे. सामना चालू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना स्ट्राईकवर असेल. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना किरवली विपक्ष नावंडे या संघांमध्ये. तत्पूर्वी टॉस झाली होती. टॉसमध्ये टॉसचा बॉस झाला किरवली संघ. किरवली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं नावंडे संघाला. पहिला चेंडू इथे मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पुरता बीट होतोय आणि डॉट चेंडूची सांगता सुरुवात होते. डॉट चेंडूची पहिल्या सामन्यात सुद्धा या गोलंदाजाने डॉट चेंडूची सुरुवात केली होती आणि आता सुद्धा त्याच रीतीने गोलंदाजी करतोय. आपल्या अस्तित्वाची लढाई हे दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य अशा परिस्थितीमध्ये लढत आहेत. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर मागच्या मॅचचा जो हिरो होता हार्ड हिटर फलंदाजी करण्यात उत्सुक असणारा हा फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर. तर गोलंदाजी मार्कवर हलक्या हाताने स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. काही समजत नाही. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर. आतापर्यंत कोणत्याही रीत्या धावसंख्येत भर पडली नाहीये. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 0. 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर सुद्धा आतापर्यंत 0 धावसंख्या झाली आहे. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि इथे मात्र कोणतीही प्रकारची चुकी केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना संकेत बडेकर अतिशय टिचून गोलंदाजीचा मारा करत आहे हा संकेत बडेकर. मागच्या मॅचमध्ये सुद्धा सर्कलचं षटक हाताळलं होतं. पहिल्या 2 चेंडूंवर डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर बहुमूल्य विकेट घेतली होती. तर आता सुद्धा त्याच रीत्या गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर तिसरा चेंडू त्याच्यावर विकेट घेतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना इथे मात्र संकेत आपल्या संघासाठी. चांगला रुचकर वाढावं. तर आता दुपारचे वेळ झालेली आहे. दुपारच्या वेळेमध्ये जेवणाची सोय, नाश्त्याची सोय आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला सोमजाई वडापाव, अतिशय रुचकर अशी चविष्ट असे वडापाव इथे योग्य दरामध्ये मिळतील. तत्पूर्वी या चेंडूवर 1 धाव आणि इथे मात्र आपल्या संघासाठी श्री गणेश केलेला आहे नावंडे संघाने एका धावेच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना किरवली संघ अप्रतिम फलंदाजी करावी लागणार आहे या किरवली संघासमोर. जर का आपलं अस्तित्व या संघासमोर टिकवायचं असेल तर नावंडे संघाला अप्रतिम फलंदाजी करावी लागेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने फील्ड करतोय अप्रतिम झेल आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक हादरा मिळतोय नावंडे संघाला.
अप्रतिम गोलंदाजी नमुना पेश करत असताना दोन बहुमूल्य विकेट आणि कोणताही मोठा फटका खेळण्यास प्रवृत्त करत नाहीये. विकेट फेकण्यासाठी प्रवृत्त करतोय हा गोलंदाज. आतापर्यंत फेकल्या गेलेल्या चेंडूंमध्ये पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर एक धाव आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा एक विकेट. म्हणजे ओपनिंग पेअर्स आता बॅक टू द पॅव्हिलियन. हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 1. जशी मागच्या मॅचमध्ये सर्कलचं षटक हाताळलं होतं संकेत बडेकर याने, त्याचरित्या या मॅचमध्ये सुद्धा त्याचरित्या गोलंदाजी केली आणि निव्वळ एक धाव देऊन दोन बहुमूल्य विकेट घेतले आहेत आपल्या संघासाठी. पराभवाची धूळ चारलेली आहे. 4 षटकांचा सामना आणि पहिलं षटक हाताळलं संकेत बडेकर याने. अप्रतिम गोलंदाजी केली, निव्वळ एक धाव देऊन दोन बहुमूल्य विकेट घेतले आणि नावंडे संघाची टॉप ऑर्डर इथे मात्र फेल केली. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज आदित्य. फ्रंटफुटवर येऊन हिट करण्याचा मानस होता, परंतु इथे मात्र पुरता चुकतोय फलंदाज. इथे मात्र लेग स्पिन, इथे काही समजलं नाही फलंदाजाला. 22च्या स्वरूपात एक धावने भर पडते. ठीक आहे, बॅट कट, सॉरी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत फक्त आणि फक्त 2. पंच थोडं थांबायचं आहे. ब्लॅक स्क्रीन जवळ जो कोणी बसलाय त्यांनी उठायचंय तिकडून. फोनवर बोलत होतो वाटतं तो. यापुढील चेंडू टाकण्यास सज्ज आदित्य. पुन्हा एकदा त्याचरित्या टाकलेला चेंडू. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारं पंच वाईट दर्शवतात. अवंतर धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 3. तर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आदरणीय बिपिनजी बडेकर साहेब यांचंही इथे शुभ आगमन झालंय. तर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि स्पर्धेचा आनंद मात्र व्यासपीठावरनं घ्यायचा आहे. तो ओटू चेतन पवार सर. आणि इथे मात्र आपल्या बॅटमधून अनुभवी फटका दाखवतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ते आत्तापर्यंत 9. या इनिंग मधला पहिलाच मोठा फटका फलंदाज करण याच्या बॅटमधून निघतोय. खूप उशिरा का होईना इथे मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. कारण गोलंदाजींचा अप्रतिम गोलंदाजी, अनुभवी गोलंदाजींचा भरणा असलेला हा किरवली संघ, त्यांच्या समोर आपल्याला त्याचरित्या फलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक जवळ आणि इथे मात्र अप्रतिम झेल. आणि इथे मात्र विकेट जाते फलंदाज करण्याची.
तो आप सभी का एक बार फिर से मैं चेतन पवार इस सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे के इस आयोजित टूर्नामेंट में आप सभी का प्यार भरा नमस्कार। और इस बीच मैच चालू है मैदान के अंदर। दूसरे राउंड का पहला मुकाबला, पहले मुकाबले का दूसरे ओवर का खेल इस वक्त जारी है। स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज सचिन हड़प। इस वक्त हल्के हाथ से खेला फ्लिक किया, गेंद गई सीधे स्क्वायर लेग की दिशा पे। तब तक एक रन आसानी से मुकम्मल की दोनों बल्लेबाजों ने। एक रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है इस वक्त 10 रन। बेहतरीन गेंदबाजी का नमूना इस वक्त पेश करते हुए दोनों गेंदबाज किरौली टीम के स्ट्राइक पर रहेंगे। एक बार फिर से नाउंडा टीम की तरफ से बंटी हड़प। यॉर्कर लाइन की डिलीवरी, इस वक्त कोई रिप्लाई नहीं था बल्लेबाज के पास। और इस वक्त डॉट गेंद की सांगता 2 ओवर के समाप्ति के बाद इस वक्त टोटल आ चुका है सिर्फ 10 रन। 5 रन प्रति ओवर के हिसाब से नाउंडा टीम आगे कुछ कर रही है। तो इस वक्त आने वाली 12 गेंदों के ऊपर कम से कम 25 से 30 रन करने पड़ेंगे, तभी जाके 40 रन के आसपास टोटल होगा। तो इस वक्त इस इनिंग का तीसरा ओवर लेके आ रहे हैं गेंदबाज नीलेश। गुंडगा गांव एंड की तरफ से अपनी पहली गेंद डालने के लिए तैयार रहेंगे नीलेश। स्ट्राइक पर रहेंगे एक बार फिर से सचिन हड़प, जो अब तक 2 रन बना चुके हैं। यही नीलेश जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच का पुरस्कार जीता था, इस वक्त गेंदबाजी के तौर पर अपनी कप्तानी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर रहेंगे एक बार फिर से सचिन हड़प। तो गेंदबाजी मार्ग पर एक बार फिर से नीलेश अपनी पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार बेहतरीन शॉट मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए पहले ही गेंद पर बेहतरीन शॉट लगाया। परफेक्ट टाइम, प्रॉपर एलिमिनेशन और उसका नतीजा 6 रन के लिए। इसी 6 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है इस वक्त 16 रन। 3 विकेट जा चुके हैं और 16 रन इस वक्त नाउंडे टीम के बोर्ड पे लग चुके हैं। पहले ही गेंद पर अपने खूंखार इरादे स्पष्ट किए हैं बल्लेबाज सचिन हड़प ने, जो कुछ देर के लिए शांत थे, इस वक्त अपने बल्ले का जलवा दिखाने के लिए तैयार है। पैडल स्वीप खेलने का ट्राई पर इस वक्त पैरों के बीच फंस गए और इस वक्त एलबीडब्ल्यू के विकेट। बेहतरीन कमबैक किया नीलेश ने। पहले गेंद के ऊपर छक्का खाने के बाद दूसरे गेंद के पायचित एलबीडब्ल्यू पकड़ा और इस टोटल अब तक वही का वही रुका 16 रन। इस वक्त नया बल्लेबाज सचिन की जगह लेने के लिए आया है नवनाथ। तीसरा ओवर चालू है, स्कोर वही का वही रुका है 16 रन।
बेहतरीन गेंदबाजी का नमूना पेश करते हुए तीनों गेंदबाज इस वक्त किरौली टीम के, तो इस वक्त बैकफुट पर जा चुकी है नाउंडे टीम। टॉप ऑर्डर पूरी तरीके से फेल। यॉर्कर लाइन का गेंद स्ट्रेट ड्राइव किया, जब तक फील्ड करे तब तक एक रन आसानी से पूरा किया और दूसरे रन के लिए नकारा है सचिन ने। टोटल अब तक आ चुका है 17 रन। पहला इनिंग का खेल जारी है, तीसरे ओवर का खेल जारी है। लोअर फुल टच गेंद इस वक्त स्ट्रेट ड्राइव किया, दो फील्डरों के बीचों बीच, जब तक फील्ड करे तब तक एक रन आसानी से मुकम्मल और इसी एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 18 रन। बड़े हिट लगाने में कामयाबी नहीं मिल रही है इस वक्त। स्लोअर डिलीवरी इस वक्त जब तक फील्ड करे लॉन्ग ऑन की दिशा पे एक रन आसानी से पूरी, दूसरे रन के लिए दौड़े। यहाँ पे थोड़ी सी कठिनाइयां दोनों बल्लेबाजों के लिए, पर 2 रन के साथ एक बार फिर से बढ़ता, सॉरी 3 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है इस वक्त नाउंडे टीम का 21। तीसरा ओवर जारी है। इस ओवर के कुछ गेंद शेष। स्ट्राइक पर है बंटी हड़प, स्क्वायर लेग के दिशा पे सीधा स्वीप शॉट खेला, गेंद गई 1 बाउंस 4 रन के लिए और इसी 4 रन के साथ एक बार फिर से बढ़ता हुआ टोटल नाउंडे टीम का आ चुका है 25 रन। यहाँ पे गेयर में चेंज करते हुए दोनों बल्लेबाज जो दूसरे और तीसरे गेयर में थे, अभी इस वक्त 5वें गेयर में इस वक्त नाउंडे टीम की गाड़ी दौड़ती हुई तर याच दरम्यान विनंती असेल, उजलोली या पुढील होणारा मॅच उजलोली विपक्ष लोणिवलीवाडी दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये येऊन रिपोर्टिंग करायचे आहे। कॉलिंग के लिए 3 ओवर के बाद इस वक्त नाउंडे टीम का स्कोर आ चुका है 25 रन 4 विकेट के नुकसान पे। आखिरी 6 गेंदें इस इनिंग की और इस इनिंग के 6 गेंदों पे इस वक्त कम से कम 10 से 15 रन लगाने पड़ेंगे, क्योंकि अब तक स्कोर हुआ है 25 रन। कम से कम 40 रन तो बनने ही चाहिए 4 ओवर के बाद, तभी जाके आपके गेंदबाज 10 रन प्रति ओवर के हिसाब से बॉलिंग करेंगे। इस इनिंग की चौथी और आखिरी गेंदबाजी करने के लिए तैयार है सुमित भोहिर। अंपायर के दाहिनी छोर से अपनी पहली गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइक पर एक बल्लेबाज, शॉर्ट पिच गेंद स्क्वायर लेग की दिशा पे घुमाया और गेंद गया सीधे 6 रनों के लिए और इसी 6 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है इस वक्त 31 रन। बेहतरीन बल्लेबाजी। पहले 2 ओवर में जो बल्लेबाज खामोश थे, बॉल है का जुना पहले 2 ओवर में जो नाउंडे टीम के बल्लेबाज खामोश थे, इस वक्त तीसरी और चौथी ओवर में अपना बल्ला घुमाने के लिए तैयार है। ताकत से भरपूर
इस्तेमाल कर रहे हैं और छक्के और चौके के बीच डील कर रहे हैं। याच दरम्यान विनंती असेल पंचांना जे यूज केलेले बॉल आहेत ते आयोजकांकडे सुपूर्द करायचे आहेत। तो इस ओवर के पहली गेंद पे शॉर्ट पिच गेंद पर भरपूर समाचार लिया और शॉर्ट पिच गेंद पर एक बार यॉर्कर लाइन की डिलीवरी इस वक्त खराब फील्डिंग का नमूना पेश करते हुए जो गेंद के ऊपर 1 रन थी, नतीजा उसका आ चुका है इस वक्त 4 रन के लिए और इसी 4 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 35 रन। पहले गेंद पे छक्का खाने के बाद इस वक्त इस गेंद के ऊपर चौका लगाया और अपने इरादे स्पष्ट की है दोनों बल्लेबाजों ने, नवनाथ ने। यहाँ पे प्रेशर होगा गेंदबाज के ऊपर, गेंदबाज सुमित भोईर के ऊपर। पहले गेंद पे ऊपर छक्का खाया, दूसरे गेंद के ऊपर चौका खाया और इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे एक बार फिर से इनफॉर्म बल्लेबाज नवनाथ। लेग स्पिन यहाँ पे गेंद बैट को ब्रश किया, 1 रन पूरी करने के बाद दूसरी रन के लिए दौड़े और यहाँ पे रोक लगाई है बंटी हड़प ने। टोटल बढ़ता हुआ आ चुका है अब तक 36। इस ओवर की कुछ गेंदें शेष होने के बावजूद भी अब तक स्कोर आ चुका है 36। यॉर्कर लाइन का गेंद इनसाइड आउट शॉट खेला, जब तक फील्ड करे तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। दूसरी रन के लिए दौड़, डेंजर एंड पे थ्रो किया पर आसानी से दोनों रन पूरे और इसी 2 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है इस वक्त 38। ऐसा लग रहा था कि ये पारी 30 या 32 रन पर सिमट जाएगी, ये इस वक्त 38 रन पर आ चुकी है। अभी भी इस ओवर के कुछ गेंदें शेष है और स्ट्राइक पर है एक बार फिर से बंटी हड़प। एक बार फिर से स्क्वायर लेग के दिशा पे सीधा दिशा दी, टाइम किया और गेंद गया सीधा मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए और इसी 6 रन के साथ आज के दिन का हाईएस्ट टोटल आ चुका है 44 रन। इस ओवर का शायद आखिरी गेंद स्ट्राइक पर बंटी हड़प स्क्वायर कट करने के लिए ट्राई की पर डॉट गेंद और इसी डॉट गेंद के साथ 4 ओवर का ये पारी खत्म हो चुकी है। टोटल आ चुका है नाउंडे टीम की तरफ से 44 रन और 45 रन की टारगेट है अब किरोली टीम के लिए 45 रन की और बहुत ही अजब संयोग है 4 ओवर खत्म होने के बाद 44 रन 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर के बाद। तर उजवली संघाचा संघनायक आणि नुळोलीवाडीचा संघनायक दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय। तसेच बिपिन बडेकर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघाचा नाणेफेकीचा करून घ्यायचा आहे। तर आतापर्यंत आपण सुमधुर आवाज ऐकला तो चेतन पवार सरांचा, तर मी चेतन पिरकर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय।
हॅलो. तर याच दरम्यान टॉस झालेली आहे. लोणिवलीवाडी विपक्ष उजलुली या दोन संघांदरम्यान टॉस जिंकलेली आहे लोणिवलीवाडी संघाने. तर काय डिसिजन असेल आकाश तुमचा? फिल्डिंग लोणीवाडी संघाची फिल्डिंग. कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्यावर तुमचा संपूर्ण विश्वास असेल की समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? संघाचे बॉलर अभिजित पवार, आतिश रुंकर हे 2 गोलंदाज आहेत चांगले. किती धावांपर्यंत तुम्ही रोखाल? 35 ते 40 धावापर्यंत. तर उजळी संघाचा कर्णधार आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आलेला आहे. किती धावांपर्यंत मजल माराल असे कोणते फलंदाज आहेत तुमच्याकडे की घणाघाती प्रहार करतील असे? आमच्या संघामध्ये शुभम, अनिकेत, भूषण आणि मी स्वतः फलंदाजी करेन. त्यामध्ये आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू, पूर्ण प्रयत्न करू 4 षटकांमध्ये. तर नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू चेतन सर. तर आमच्या गुंडगे गावचे एक सुमधुर आवाज, छोटा पॅकेट बडा धमाका, बनीचं इथे आगमन झालंय. तर आपण त्यांचाही आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. तर बनी आपण यायचंय, यानंतर आपलाही आवाज ऐकला जाईल. तर 45 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट असेल. खराब सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर 2 षटकामध्ये मात्र धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आणि जिथे कुठेतरी वाटलं होतं की 30 ते 35 पर्यंत तरी हा संघ मजल मारेल का, परंतु 2 फलंदाजांनी मात्र खूप चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला 45 धावांपर्यंत नेऊन ठेवले. पहिल्या सत्रामध्ये मैदान संघर्ष विना सोडू नका, जिंकला तर वाचाल आणि हरला तर संपाल, हा टेनिस क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो. मारा किंवा मरा आणि पुढे 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 जा. तर 45 धावांचं टार्गेट सेट करत असताना बारक्या गोलंदाजी मार्कवर असेल. सांगी कोट्यातलं पहिलं षटक आणण्यासाठी 45 धावांचा बचाव करायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला जातोय आणि या चौकाराच्या मदतीने हे सांगत असताना फलंदाज की आम्ही सुद्धा इथे जिंकण्यासाठीच आलो आहोत. पहिल्या चेंडूवरती येत असताना 4 धावा अकाउंट चालू करत असताना फलंदाज आपल्या संघासाठी. कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा असतो, ज्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीमध्ये प्रकाशच पडतो आणि तोच प्रकाश आपल्या संघासाठी पाडत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत असताना बारक्या याला मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. पहिल्या सामन्यामध्ये काय सुंदर गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने, परंतु ते पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने उत्तर दिलं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा फलकावरती पाहतोय. पहिला चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाने फटकावला होता. लेग साईडला चौकार गेला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु दुसरा चेंडू मात्र शॉर्ट पिच टाकला आणि तिथे कुठेतरी फलंदाजाला बीट करण्यात यश आलं. हा चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेत नाही, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे, झेल मात्र टिपला जातोय. गोलंदाज सांगतोय आकाशातील ग्रह आणि तारे जर माझे भविष्य ठरवत असेल तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, हे सांगून देत असताना गोलंदाज फलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती महत्वाचा विकेट. तर 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 45 धावांचा टार्गेट सेट करत असताना मात्र इथे पहिला वैला झटका दिला जातोय गोलंदाज बारक्या यांच्या मार्फत.
तीन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा धावफलकावरती पाहतोय. बारक्या यांनी मात्र तिसऱ्या चेंडूवरती उत्तर दिलं, फलंदाजाला बाद केलंय. महत्वाचा गडी तीन बॉल 4-4. 3 चेंडू 4 धावा धावफलकावरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक, 45 धावांची गरज असताना यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिले चेंडूला. एक धाव तिथे मिळेल. चांगला चेंडू होता आणि चांगला चेंडूला मात्र इथे सन्मान देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती येतील. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये 40 धावेची गरज असेल. चांगला चेंडू होता, फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं, परंतु सन्मान देण्यास भाग पाडलं होतं गोलंदाजाने. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, अवांतर धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या सुद्धा इथे स्थिरावली जाते ती 5 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. वाटलं होतं की हे षटक खूप महागडं ठरेल, परंतु बारक्याने तसं होऊ दिलं नाहीये. त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा चेंडूचा योग्य संपर्क पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क. चेंडू हवाई सपार. चेंडू 6 धावेसाठी येईल ते षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा येतील त्या आता 11. टाकला जातोय. चेंडूची सांगता होते. लढाल तर पुढे जाल मित्रांनो आणि चेंडू हुकाल तर मात्र माघारी जाल. इथे मात्र खराब फटका पाहायला मिळतोय. फसवा चेंडू गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता करत असताना गोलंदाज यावेळेस मात्र फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल मात्र टिपता आला नाहीये. यावरती एक धाव येईल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाईल ते 12 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. इथे सुद्धा दिशा दिले. एक धाव मिळेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु एक धाव मात्र दरम्यान पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 13 या अंकावरती पुढे सरकली जाईल. अजूनही 32 धावेची गरज असेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय फलंदाजाला. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारून देत नाहीये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होत असताना
पुन्हा एकदा इथे विकेट प्राप्त होतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळेल. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधील आणि नसेल तर मात्र मग तो स्वतः मी निर्माण करेल, हेच सांगितले या गोलंदाजाने. या चेंडूवरती जखडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. फलंदाजावरती दडपण होतं मोठा फटका खेळण्याचा आणि मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये या फलंदाजाने विकेट इथे बहाल केली आणि आला आता तंबूच्या आसऱ्याला. तर दोन बाद गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव तर मेल. राजा यांची चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आतापर्यंत करत असताना तर 2 षटकांचा इथे वाजवी खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आहे जेमतेम 14 धावा, म्हणजे या षटकामध्ये 3 धावा फक्त खर्च केल्या आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा आपल्या अकाउंट मध्ये जमा केला राजा या गोलंदाजाने. जाऊया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. पराभवाची धूळ चारली तर 14 येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावींची गरज असेल ती अजूनही 31. 31 धावेची गरज असेल. 12 चेंडू मध्ये जर 31 धावा करायचे असतील तर मात्र मोठे फटके हे येणे महत्वाचे असतील. या 12 चेंडू मध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विके सांगे कोट्यातलं तिसरं षटक असेल आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल तो विके. पुन्हा एकदा खरा फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय परंतु झेल पर्यंत पोहोचत नाहीये क्षेत्ररक्षक. चेंडू जमिनीला दान होतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धावेचं अंतर पूर्ण करतात आणि एकेरी धावेच्या मदतीने 15 या अंकावरती आता संघ पोहोचला जाईल. येणारे 11 चेंडू असेल आणि विजयासाठी 30 धावेची अजूनही गरज असेल.
चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये, परंतु चेंडू मात्र हातामध्ये आला नाहीये. एक धाव याही चेंडूवरती येईल. आता समीकरण असेल ते उर्वरित 10 चेंडू आणि 29 धावेची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कुठल्याही प्रकारे खराब चेंडू फेकत नाहीयेत गोलंदाज. इथे मात्र पंच सांगतात की खराब चेंडू आहे, खराब लाईन, खराब दिशा आहे. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा येतील त्या आता 17. एक बाउन्स, 1 बाउन्स गोलंदाजाला सांगितलंय पंचांनी की हा 1 बाउन्स चेंडू असेल तर 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. विकी पुन्हा एकदा सज्ज होईल पुढील चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त चेंडूने उंची घेतले. विकेट किपर मात्र कुठलीही चुकी करत नाहीये आणि इथे अजून एक विकेट आपल्या संघाला मिळवून देत असताना विकी हा गोलंदाज. सांगता करतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी याही षटकात पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका आहे, चेंडू मात्र सीमारेषे पार जाईल आणि हा येतो हवाई सफर करत आलेला हा दर्जेदार धमाकेदार षटकार. खूप उशिराने का होईना पण आलेला महत्वाच्या क्षणी दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्येवरती धावा येतील. 23 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका येतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येईल, तिथे चेंडू अडवला जाईल, उचलला जाईल, तोपर्यंत 1 धावेचं अंतर पूर्ण केलं जात आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने 24 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. अजूनही येणाऱ्या चेंडूमध्ये 25 धावेची गरज असेल. उर्वरित चेंडूवरती एका दुसरा चौकार किंवा षटकार आला तर मात्र 24 झाले. 24 21 धावा. 24 धावा धावफलकावरती पाहतोय. उर्वरित चेंडूवरती जर मोठा फटका आला तर अंतिम षटकामध्ये समीकरण वेगळं असेल, चित्र वेगळं असेल, परंतु या येणाऱ्या चेंडूमध्ये एका चौकार षटकार लगावला तर अंतिम षटकामध्ये प्रेक्षकांना नक्कीच रंगतदार सामना पाहायला मिळेल. नौका फलंदाज, डावखुरा फलंदाज मैदानामध्ये सज्ज होत असताना विकी गोलंदाज मार्कवर सज्ज. गुडघ्यावरती बसून मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क झाला नाहीये. चेंडूने फक्त उंची घेतली, लांबी कमी आणि मात्र फटका फसला आणि गोलंदाजाला इथे परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. शनिवार रविवारी हो मॅची खेळा. गरज असेल
जर का जिंकायचं असेल तर मात्र 21 धावा या 6 चेंडूमध्ये कराव्याच लागतील. आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 21 धावांचा बचाव करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फील्डर के मस्तक के दस्तक लगाता जा रहा है. षटकार नाही घेणार आम्ही महाराष्ट्राची तोर, आम्ही ऑलराऊंडर, त्याची धुवा धार, बाजी आम्हीच मारणार. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला आहे. समीकरण असेल आता 5 चेंडू आणि 15 धावेची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू, परंतु झेल मात्र टिपला जातोय आणि इथे फलंदाजाच्या पारीचा अंत होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. दुसराही चेंडू मोठा फटका खेळला होता, परंतु चेंडूने उंची घेतली, लांबी कमी आणि फटका फसला. फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. तर समीकरण येऊन टेपले आता 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. चार चेंडू आणि 15 धावेची गरज. गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज सज्ज आहे. बॅट चेज लागली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं याच दरम्यान. फक्त आणि फक्त 1 धाव होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाईल ती आता 31 या अंकावरती. समीकरण येऊन टेपलंय 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. 3 चेंडू 14 धावा. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे सांगता येत नाहीये. 3 चेंडू 14 धावेची गरज. चांगला फटका आहे. पुन्हा चेंडूने उंची घेतली आहे. फटका पुन्हा एकदा फसला आहे. पुन्हा एकदा फलंदाज इथे बाद होईल. आता मात्र समीकरण असेल ते 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. जर का गोलंदाजाने खराब चेंडू टाकला नाहीये तर मात्र याही चेंडूवरती फक्त आणि फक्त उंची घेतली. फटका खराब आहे. फलंदाज बाद असेल तर 7वा विकेट येईल तंबूच्या आसऱ्याला. तर फक्त डिफेंड केलाय. तर इथे विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. अष्टपैलू अंग